विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लहानपणापासून BAT बॅट, CAT कॅट, MAT मॅट, PAT पॅट हे शिकवलं गेलेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी वाटतं स्पेलिंगमध्ये येणारा ए हा नेहमी ॲ वाचायचा. एचे वेगवेगळे आवाज आहेत, जसं की आपण ॲ वाचतो, ए वाचतो, आ वाचतो, अ वाचतो, अ वाचतो. एकंदरीत साधारणतः 7 आवाज आपण एचे काढू शकतो. पण आजचा जो व्हिडिओ आहे जो सगळ्यात महत्त्वाचा, कारण बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं, सर एला आ हा आवाज कधी काढायचा. सो आजच्या व्हिडिओतून ह्या बॉक्समधून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळतील की एचा आ आवाज कधी काढायचा. एचा जो आ आवाज आहे हा जनरली स्पेलिंगचा शेवट बघून आपल्याला सहज समजू शकतो. सो बघा, पहिला बॉक्स. जनरली जेव्हा तुम्हाला एल नंतर ओष्ठ वर्ण दिसतात तर तुम्ही म्हणाल ओष्ठ वर्ण म्हणजे काय? ओष्ठ म्हणजे ओठाने बोलला जाणारा वर्ण, जसं की म, म, फ हे ओठाने बोलले जाणारे आहेत. सो अशा स्पेलिंग्समध्ये, लहान स्पेलिंगमध्ये आपण एल ला नेहमी शांत ठेवतो. लक्षात आलं का? सो हा एल जो आहे हा सायलेंट आहे इथे, आणि वाचताना त्या ए ला आपल्याला नेहमी आ वाचायचा असतो. जसं की तुम्ही स्पेलिंग काय वाचणार? काम. व्हेरी गुड. काम. काम म्हणजे शांत. लक्षात आलं का? आता माझ्या मते एक सांगितल्यानंतर तुम्हाला आपोआप सगळ्या गोष्टी कळतील. म हा ओष्ठ वर्ण आहे, त्याच्या अगोदरचा एल सायलेंट होतो आणि शब्द तुम्ही काय वाचणार? पाम. व्हेरी गुड. पाम म्हणजे तळहात. त्याच्यानंतर हा म ओष्ठ वर्ण आहे, लला सायलेंट केलं, हा शब्द झाला बाम. बाम. आता इथे बघा, फ आहे. फ हा पुन्हा एकदा ओष्ठ वर्ण आहे. फ आपण मराठीत फ म्हणतो, इंग्रजी लोक फ. ओठाने बोलला जाणार आहे, लला सायलेंट करायचा आणि हा शब्द आपण वाचायचा हाफ. हाफ. हा इथे फ आहे, पुन्हा ओष्ठ वर्ण आहे, लला सायलेंट करायचा आणि हा शब्द वाचायचा काफ. सो एक गोष्ट, एक टेबल तुमच्या लक्षात आलाय? व्हेरी गुड. पुढच्या टेबलकडे जाऊया. जेव्हा छोट्या शब्दांमध्ये ए नंतर तुम्हाला TH दिसेल, ए नंतर तुम्हाला नेहमी एंड बघायचंय. ए नंतर तुम्हाला काय दिसतंय? TH दिसल्यानंतर त्याला आपण आ वाचायचंय. जसं TH ला आपण काय म्हणतो? थ. बरोबर. म्हणजे हा आपण शब्द वाचणार बाथ. व्हेरी गुड. बाथ म्हणजे काय? तर अंघोळ. बरोबर, आपण बाथरूम म्हणतो. ए नंतर तुम्हाला काय दिसते? TH दिसते. सो हे वाचायचं पाथ. पाथ म्हणजे रस्ता. पा. नॉट मी लांबट म्हणतोय म्हणजे तुम्हाला लांबट असं म्हणायचं, मी तुम्हाला समजावं म्हणून सांगतोय. ठीक आहे. आता इथे बघा, TH एच्या अगोदर. सो याला तुम्ही काय म्हणणार? फा दर. फा दर. ए नंतर तुम्हाला काय दिसतोय? TH दिसतोय. रा दर. रा दर. सो लक्षात आलं? एंड बघून, ए नंतर काय येते हे बघून तुम्ही त्या एचा आवाज आ काढू शकता. हा दुसरा टेबल पण तुम्हाला समजला असेल. आता तिसरा टेबल बघा. सो तिसऱ्या टेबलमध्ये जनरली मी आकडे टाकते म्हणजे तुम्हाला समजायला. हा जो तिसरा टेबल आहे याच्यामध्ये ए नंतर जेव्हा तुम्हाला ST आलेलं दिसतं त्यावेळी नेहमी तुम्ही त्या ए ला आ वाचा. जसं हा कला क्या म्हणू नका, कॅस्ट म्हणू नका, नेहमी म्हणा कास्ट. सो जर शेवटचा शब्द थोडासा स्ट्रॉंग आहे, जसं की स्ट, स्ट आवाजासाठी तुम्हाला नेहमी ह्या ए ला आ वाचायचा आहे. जसा हा तुम्ही शब्द वाचणार फास्ट, हा शब्द वाचणार लास्ट, आणि हा शब्द तुम्ही वाचणार व्हेरी गुड ब्लास्ट. सो इथे आ कसं वाचलंय समजलंय? ST जर तुम्हाला ए नंतर दिसतोय तर तुमचा तो ए हा आ वाचायचा आहे. त्यानंतर पुढचा टेबल, जसं ST आहे तसं जर तुम्हाला FT स्पेलिंगच्या पाठीमागे दिसला आणि त्याच्या अगोदर ए असेल तर अशा याच्यामध्ये तुम्हाला हा ड्राफ्ट वाचायचा नाहीये. तुम्हाला काय वाचायचंय? ड्राफ्ट. ड्राफ्ट. हा शब्द काय वाचणार? क्राफ्ट. व्हेरी गुड. क्राफ्ट. हा शब्द काय वाचणार? शाफ्ट. शाफ्ट.
सो फक्त एंड बघून आपल्याला त्या एचा आवाज समजू शकतो. त्यानंतर जेव्हा स्पेलिंगच्या पाठीमागे तुम्हाला एस के लागलेला दिसेल त्यावेळी सुद्धा तुम्हाला त्याला आ वाचायचं आहे. जसं की हॅस्क वाचायचं नाहीये, हास्क. हा मॅस्क वाचायचा नाहीये, मास्क. सो फक्त एंड बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जर पाठीमागे एस टी लागलाय किंवा एफ टी लागलाय किंवा एस के लागलाय आणि त्याच्या अगोदर ए असेल तर त्याला नेहमी आ वाचा. सो तुम्हाला टेबल क्रमांक 4 आणि 5 हे सुद्धा समजलंय. पुढे आता तुम्हाला पाठीमागे काय दिसतंय तर हा जो सफिक्स आहे की नाही ANCE, ह्या ANC ला जनरली मोठ्या स्पेलिंग मध्ये आपण अंश असं वाचतो. जसं की प्रेफरन्स, रिसेम्बलन्स. सो अंश असं आपण वाचतो. पण जेव्हा ती स्पेलिंग छोटी असते, छोटी म्हणजे काय तर 1 सिलॅबल वर्ड असतो, त्यावेळी त्याला आपण आन्स वाचायचं. म्हणजे आपोआपच हा ए आ सारखा आवाज करतो, आन्स. जसा हा शब्द तुम्ही काय वाचणार, ग्लान्स. व्हेरी गुड, ग्लान्स नाही. पण जर हा शब्द मोठा असेल, प्रेफरन्स, प्रेफरन्स. मोठा शब्द अंश, छोटा शब्द आन्स. जसा आता हा शब्द तुम्ही काय वाचणार, लान्स. व्हेरी गुड. आता हा शब्द काय वाचणार, व्हेरी गुड, फ्रान्स. आणि हा शब्द काय वाचणार, व्हेरी गुड, ट्रान्स. सो टेबल क्रमांक 6 सुद्धा तुम्हाला समजलाय, आन्स. लक्षात आलं. सो छोट्या शब्दांमध्ये तुम्ही नेहमी आन्स वापरा. जसं याच्यामध्ये अनेक शब्द येऊ शकतील अजूनही, जसं चान्स असतो शब्द, बरोबर. सो ANC दिसलं की तुम्हाला छोट्या शब्दांमध्ये त्याला आन्स म्हणायचं, म्हणजे त्या ए ला आ म्हणायचं आहे. त्यानंतर जसं की पाठीमागे जनरली ANT लागतं, ए नंतर NT तुम्हाला दिसतो, ठीक आहे. त्यावेळी आपण मोस्टली त्या ए ला आ म्हणतो. जसा हा शब्द काय आहे, प्लांट. पुढचा शब्द स्लांट. पुढचा शब्द चांट. सो सिम्पली. पण याच्यामध्ये काही स्पेलिंग मध्ये असं होईल की जिथे तुम्हाला असं वाटेल इथे आ आवाज केलाय, बरोबर. असं पण होऊ शकेल का इंग्रजीमध्ये अपवाद आहेत. अर्थात तुम्हाला याच्या पलीकडे मी शिकवतोय, याच्या पलीकडे जर तुम्हाला काय वाटलं ना की सर हा एक शब्द आहे ज्याच्यामध्ये आपण आ आवाज काढतो, जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण माझ्याकडून काही सुटलं असेल तर तुमच्या थ्रू ते इतर विद्यार्थ्यांना कळेल. शेवटी आपल्याला जे नॉलेज आहे ते कुठूनही यायला पाहिजे. मग माझ्याकडून आलं काय, तुमच्याकडून आलं काय, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जर तुम्हाला एखादा शब्द मी सांगतो याच्या पलीकडे जर माहिती असेल की सर अशा सिच्युएशन्स मध्ये सुद्धा आपण एला आच म्हणतोय, तर जरूर तुमचं स्वागत आहे. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा शब्द जरूर लिहा. त्यानंतर जनरली तुम्ही पाठीमागे येस बघता. 2 येस जेव्हा असतात, 1 येस नाही, 2 येस, त्यावेळी तुम्हाला त्या ए ला आ वाचायचं आहे. जसा हा शब्द तुम्ही काय वाचणार, क्लास, ग्लास अँड पास. सो टेबल क्रमांक 8 लक्षात आलंय सगळ्यांच्या. आता सगळ्यात शेवटचा पार्ट आणि सगळ्यात महत्वाचा, टेबल क्रमांक 9, आर कंट्रोल. कारण ह्याचे शब्द इंग्रजीमध्ये भरपूर आहेत. जनरली लक्षात ठेवा, एच्या पुढे जर आर आला तर त्या ए ला ॲ न वाचता नेहमी आर वाचायचा आहे. काय वाचायचं आहे, आर. म्हणजेच हा ए आ सारखा आवाज करतो. सो इथे क्या असं वाचायचं नाही, कॅर. तर आपण नेहमी आर कंट्रोल. आर कंट्रोल म्हणजे काय, तर एच्या नंतर जर तुम्हाला आर दिसत असेल, अजून एक गोष्ट त्याला आहे, प्रत्येक वेळी एच्या पुढे आर दिसला म्हणजे तो आर कंट्रोल असतोच असं नाही. जर ह्या रच्या पुढे जर दुसरा कुठला स्वर असेल तर र त्या स्वराच्या सोबत आहे, म्हणजे हा ए वेगळा आणि हा र वेगळा असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं. पण या सिच्युएशन्स मध्ये हा एकच आहे. सो कार्ड. हा शब्द काय वाचणार तुम्ही, मार्क. लक्षात आलं. आता हा शब्द काय वाचणार, ग ला ए आर, गार, आणि ड ला इयन, डन. इथे सुद्धा डेन म्हणायचं नाही. जसं ए आर चा रूल आहे तसा इयन चा पण जनरली रूल आहे की इयन लागलं की आपण अन म्हणतो मोस्टली.
सो गार्डन. पार्सल. पार्सेल म्हणायचं नाही. इयन याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलाय. सो तुम्हाला तो कदाचित बघितला नसेल, पण या प्रत्येक गोष्टीवर मी व्हिडिओ बनवलाय. आर कंट्रोलवर सुद्धा व्हिडिओ बनवलाय. तुम्हाला स्पेसिफिकली आर कंट्रोलचे भरपूर प्रॅक्टिस करायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की सर आर कंट्रोलचे भरपूर प्रॅक्टिस घ्या, जेणेकरून यांचे आम्हाला शब्द क्लिअरली लक्षात येतील. तर तसा एखादा मी व्हिडिओ बनवेन. आता काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. मी जसं म्हटलं की ए आर आला की आर म्हणायचा, तर मग काय होतं, आपण प्रत्येक वेळी ए आर दिसला की आर म्हणतो. पण काही गोष्टी सूचना तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की जर ए आर स्पेलिंगच्या शेवटी असेल आणि तो मोठा शब्द असेल, म्हणजे 2 किंवा 3 सिलॅबल, छोटा नाही, जसं की कार, बार हे छोटे शब्द आहेत, त्याच्यामध्ये आपण आरच म्हणतो. पण जसं आता इथे 2 सिलॅबल वर्ड आहे, इथे आपण सोलार असं न म्हणता सोलर, सोलर. इथे क्या लेंडर, कॅलेंडर नाही. सो जनरली लक्षात ठेवायचं, ए आर जर स्पेलिंगच्या शेवटी असेल आणि मोठा शब्द असेल तर त्याला नेहमी अर वाचायचं आहे. काय वाचायचं आहे? अर. लक्षात आलं? दुसरी सूचना, जर डब्ल्यू नंतर ए आर आला, आपल्याला काय होतं, ए आर दिसला की आपल्याला वाटतं आर कंट्रोल. डब्ल्यू नंतर येणारा कुठलाही ए आर आपण नेहमी ऑ वाचायचं आहे. ऑर. आर वाचायचं नाही, नेहमी ऑर. म्हणजे आता बघा, हा व आहे, वच्या पुढे ए आर दिसतोय तर वार म्हणू नका, वॉर. डब्ल्यूच्या पुढे ए आर दिसतोय, वार्ड म्हणू नका, वॉर्ड, वॉर्ड. डब्ल्यूच्या पुढे ए आर दिसते, वार्म म्हणू नका, वॉर्म, वॉर्म. आणि डब्ल्यूच्या पुढे इथे आर दिसत नाहीये, पण डब्ल्यूच्या पुढे जेव्हा जेव्हा ए येतं त्यावेळी तुम्ही कधीही त्याला व्या म्हणू नका, नेहमी वॉ म्हणा, वॉश. सो आय होप एला आ कधी म्हणायचं ह्या व्हिडिओतून तुम्हाला कळलं असेल. आणि तुमच्याच पैकी कोणीतरी एक सूचना केली होती, सर जेव्हा लेक्चर संपेल तेव्हा थोडंसं बाजूला व्हा, आम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. तर तुमची जी सूचना आहे ती मी नेहमी फॉलो करतो. सो तुमच्यासाठी थोडासा वेळ मी बाजूला होतोय, तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. थँक्यू. सो हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, मित्रांच्या मध्ये, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हे व्हिडिओ शेअर करायचे, जेणेकरून आपलं हे मराठी चॅनल आहे, मराठी विद्यार्थ्यांसाठी आहे, ते ग्रोथ व्हायला मदत होईल. आणि येस, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबा. धन्यवाद.